आपण आज तोंडाला चव आणणाऱ्या आणि पौष्टिक अशा बीटरूट कटलेटची रेसिपी पाहणार आहोत। यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयन्स असतं, त्यामुळे लहान मुलंही नुसतेच बीट खायला दिले तर खात नाहीत, पण अशा प्रकारे चटपटीत कटलेट बनवून दिले तर लगेचच खातील। नमस्कार, मी वर्षा, VM's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर वळूयात कृतीकडे। सर्वात आधी एका मोठ्या बीटाचे 4 तुकडे आणि एका मोठ्या बटाट्याचे 4 तुकडे एका भांड्यात घालून त्यात थोडे पाणी घातले। आता हे आपल्याला 80 ते 90% शिजवून घ्यायचे आहेत। तुम्ही हे कुकरच्या भांड्यात घालून 2 शिट्ट्या करून उकडून घेऊ शकता। आता हे उकडलेले बीट आणि बटाट्याचे तुकडे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात। थंड होई तोपर्यंत इकडे 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या ग्रेटरने किसून घेतल्या। 2 बारीक चिरलेल्या मिरच्या घेतल्या। मुलं खाणार असतील तर मिरच्या नाही घातल्या तरी चालतील। आता थंड झालेल्या बीट आणि बटाट्यांच्या फोडींवरची साले काढून टाकून ते ग्रेटरने किसून घेतल्या। आपण हे अगदी 80-90% उकडून घेतलेले असल्यामुळे टिक्की वळताना त्यात बाइंडिंगसाठी अगदी कमी प्रमाणात साहित्य वापरावं लागेल। तुम्ही गाजर, मटार सारख्या किंवा आणखी काही भाज्या ॲड करू शकता। आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, लसूण आणि हिरव्या मिरच्या मिक्स करून घेतल्या। आता यात बेसिक सुके मसाले घालूयात। त्यासाठी 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला। चवीपुरेसे मीठ घातले। मग बाइंडिंगसाठी मी इथे तांदळाचे पीठ वापरणार आहे। ते अगदी 4 चमचे थोडे थोडे घालत मिक्स करून घेतले। लागलेच तर अजून आपण थोडे पीठ वापरू शकतो। मग सगळे जिन्नस एकत्र करून छान व्यवस्थित एकजीव करून घेतले आणि मग त्याचे अगदी मध्यम आकाराचे कटलेट बनतील इतके छोटे छोटे गोळे तयार करून या अशा प्रकारे कटलेट वळून घेतले। तुम्ही याला वेगळाही शेप देऊ शकता। तुम्हाला जर एखाद्या पार्टीसाठी हे बीटरूट कटलेट्स बनवायचे असतील तर अशा प्रकारे आधीच कटलेट्स बनवून तुम्ही हे फ्रीजमध्ये प्रिझर्व करून ठेवू शकता आणि वापरू शकता। आता हे कटलेट मी थोडे रव्यात घोळवून घेणार आहे। अशा प्रकारे रवावरून भुरभुरवून सगळ्या कटलेट्सना रव्यात घोळवून घेतले। आता इकडे गॅसवर आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी 2 चमचे तेल तव्यात गरम करून घेतले आणि मग रव्यात घोळवून घेतलेले कटलेट्स तेलामध्ये एक एक करून सोडून घेतले। मी हे एकदमच सर्व फ्राय करणार आहे म्हणून थोडे जास्तच तेल घातले, त्यामुळे कटलेट एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील। एका बाजूने अगदी कुरकुरीत होईस्तोवर तळून घेतल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूनेही अगदी खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे आपले बीटरूट कटलेट तयार आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे नक्कीच आवडतील। स्टार्टर्स म्हणूनही उपयोगी पडतील। तुम्हाला जर अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा।